या घडीची महत्त्वाची बातमी आहे, कारण धर्मांतर करणं आणि मुलींना फसवणं ही कामं MIM करत आहे. MIM या सगळ्या गोष्टींना पाठबळ देत आहे असा खळबळजनक आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची आपण भेट घेणार असून इम्तियाज जलील यांची चौकशी करावी अशी मागणी शिरसाट यांनी केलेली आहे. पाहूया. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. नाशिकचा असो, पुण्याचा असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं संजय शिरसाट म्हणतात. तर या सगळ्या मागे MIM आहे. MIM या सगळ्या गोष्टींना पाठबळ देत आहे असा थेट आरोप शिरसाट यांनी केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर आता मात्र आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि जलील यांच्या चौकशीची मागणी करणार आहोत असं देखील शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर मोठे षडयंत्र महाराष्ट्राला समजेल असं शिरसाट यांचं वक्तव्य आहे. या प्रकरणातील मास्टर माइंड समोर आला पाहिजे असं विधानही शिरसाट यांनी केलेलं आहे. नाशिकमधलं अर्थात कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आणि या प्रकरणी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आता संजय शिरसाट यांनी मात्र ही प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.